मनुष्य व्हॅल्यू बेस्ड बिझनेस त्याशिवाय करूच शकत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाला किंवा अधिष्ठान नाही काही. त्याची व्हॅल्यू म्हणजे काय की आपण पैसे मिळवणं हा सेकंडरी पार्ट आहे. खरं त्या कामातनं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे. पैसे हा विषय कधीही सोडेल. धंदा करताना पैसे मिळवायसाठीच आपण धंदा करतो. त्यात कुठं कन्सेशन द्या का असा विषय नाही. पण प्रॉडक्ट असा द्या की त्यानं स्वतःहून 2 पैसे जास्त द्यावे. मी म्हटलं तर 87 साली या बिझनेसमध्ये आलो. पहिली एक 10 वर्षाचा काळ असा होता की लोकांना नवीन किंवा ॲडव्हान्स गोष्टीपेक्षाही त्यांना बेसिक नीड म्हणून घर हवं. त्यामुळे तेव्हा ह्या ॲडव्हान्स गोष्टींपेक्षा इकॉनॉमी बरोबर आहे. हे कमी खर्चात पण माझं घर व्हायला पाहिजे खरं आहे. असा एक स्वरूपाची कामं चालू होती. आता मात्र जेवढी तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स गोष्टी द्याल तेवढा त्याला हे चांगली डिमांड झाली. ही व्यसनधीनता या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी लोकांना त्रास देत आहे. जसा राजा तशी प्रजा असं बरोबर काही आहे. म्हण आहे. त्या पण तुमचं वागणं कसं तोच आदर्श तुमचा स्टाफ घेतो. खरं आहे. कारण त्या स्टाफमध्ये व्यसनाधीनता ऑलमोस्ट नाही. बरोबर. 80 एक स्टाफ आहे. खरं लेबर क्लासला मात्र कारण ज्या पद्धतीनं त्यांना काम करायला हो. उन्हा पावसात कुठल्याही परिस्थितीत खरं आहे. थोडा तो प्रकार आहे कारण तो पार्ट अँड पार्सल ऑफ द त्यांचं वर्क आहे. आपल्याला काय एक झालेला आहे संस्कार लहानपणी असे होतात की अध्यात्मयोग हा 60 नंतर करायचा हां. आणि 60 पर्यंत कर्मयोग करायचा. कर्मयोग हा जन्मापासून शेवटपर्यंत आहे. 60 नंतर कर्मयोग सोडायचा नाहीये हो. आणि अध्यात्मयोग 60 नंतर चालू करायचा नाही तर जन्मापासूनच चालू करायचा. त्यामुळे एखादा कठीण प्रसंग आयुष्यात येणार आहे कोणालाही चोरलेला नाही. नाही. पण तो कसा फेस करतात फार त्याच्यात प्रूव्ह करायला जायचं नाही की मी शहा आहे असं. हो. एकदा सांगून बघा तर पटलं ठीक नाही तर सोडून द्या. तुम्ही तुमच्या मार्गाने मोठी होत जावा. तसं नुसताच तुमचा धंदा तुमचं आयुष्य तुमचं फॅमिली हीच फक्त चांगली मोठी होईल असं नाही तर तुम्ही समाजकार्य करत जायला पाहिजे आणि समाजाला चांगलं देत पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, आपण जाणताच की येत्या 14 ऑगस्टला समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांवर आधारित असलेला आपला मराठी चित्रपट समर्थ हा संपूर्ण राज्यभरामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना समर्थ विचारांचं जागरण समाजामध्ये व्हावं आणि विशेषतः तरुणाईला या समर्थ विचारांची ओळख करून द्यावी या एका उद्दिष्टाने आपण गेले काही आठवडे समर्थ विचारांवर जगणारे अधिकारी महानुभाव मंडळी यांना चर्चासत्रांमध्ये बोलवत आहोत आणि या चर्चासत्रांमधून त्यांचा हा समृद्ध विचारांचा अनुभव आपल्याला अधिक अधिक समर्थांच्या दिशेने वळवतोय. आजपर्यंत आपण या पॉडकास्टमध्ये रामदासी मंडळी बोलवली. बघा, आपल्याकडं सर्वप्रथम मोहनबुवा रामदासी आले, त्यानंतर आपण आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्याकडून समर्थांच्या विषयी विचार ऐकले. योगेश बुवा रामदासी, अजय बुवा रामदासी हे सज्जनगडाशी संलग्न असलेली मंडळी देखील आपले विचार आपल्याला या पॉडकास्टमधून सांगून गेले. परंतु ह्यातून तरुणाईला कदाचित असं वाटेल की समर्थ विचार हा केवळ निवृत्तीचा विचार आहे. परंतु आमच्या समर्थांनी जिथे एके ठिकाणी म्हटलंय की सकळ करणे जगदीशाचे, असं आपलं सगळं कर्तृत्व आपला पुरुषार्थ रामाच्याकडे सोपवणारे समर्थ तेच आपल्याला सांगतात की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, किंवा सामर्थ्य आहे चळवळीचे. हे सामर्थ्य, ही चळवळ समर्थांचा हा स्वभाव होता. जितुके व्याप तितुके वैभव सांगणारे समर्थ आम्हाला व्यवसाय विमुखतेकडे वळवणारे आहेत. आणि त्यामुळं आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी पुण्यातले एक अत्यंत प्रथितयश असे बिल्डर, जे सिव्हिल इंजिनियर आहेत, जे सिव्हिल कन्स्ट्रक्शन करतात आणि जे समर्थ विचारांचे पाईक आहेत, समर्थ विचारांच्या प्रमाणे आपलं जीवन जगणारे आहेत, असे आज आदरणीय दिलीप कोटीभास्करजी आपल्या या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. दिलीपजी नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपल्याला मनापासून धन्यवाद, कारण आपल्या मागे बरीच व्यस्तता होती. परंतु मी जेव्हा आपल्या या कार्याचं उद्दिष्ट त्यांना सांगितलं तेव्हा ते अगदी तत्परतेने आपल्याला वेळ देण्यासाठी तयार झालेले आहेत. कोटीभास्कर सरांची ओळख करून देताना कदाचित पुण्याच्या आजूबाजूला किंवा सांगलीमधल्या क्षेत्रातल्या लोकांना यांची ओळख करून देण्याची गरज नाही, कारण त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स पुण्यामध्ये चालू आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत आणि समर्थांच्या विचारांशी त्यांची संलग्नता आहे. आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या विचारधारेवरती हे जीवन जगणारं एक आगळं वेगळं व्यक्तित्व
आज आपल्याकडे आलेला आहे. मला सर्वप्रथम हेच आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, की एक आपला हा सगळा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आणि त्याचबरोबर आपल्या अंतरंगामध्ये या समर्थ विचारांची असलेली एक प्रकारची धारणा, यामध्ये हा समर्थ विचार आपल्यापर्यंत कसा आला? म्हणजे हा आपल्या घरामधूनच होता का आपल्या आयुष्यामध्ये असा काही टप्प्यावरती समर्थ विचार प्रविष्ट झाले? लहानपणापासूनच जसं कळायला लागलंय, तसं वडिलांनी गणाधीश हे आम्ही कधी पाठ करायला वाह! चालू केलं, हे आम्हालाच माहिती नाही. पण आमच्या आमच्या कळण्याच्या आधीपासून आम्ही गणाधीशापासून सुरुवात केली. वाह! त्यामुळं समर्थ विचार हा काहीतरी असतो याच्यापेक्षा आमच्यात तो पहिल्यापासूनच आलेला आहे. आहाहा! त्यामुळं आणि मग गडावरती जाणं वगैरे लहानपणापासून होतं का कसं? लहानपणी असं ट्रिपला वगैरे जाण्याच्या निमित्तानं गेलेलो होतो. बरोबर. पण त्यानंतर मी ऑगस्ट महिन्याच्या 31 डिसेंबरला मुद्दाम बाकीकडे सगळीकडे निराळ वातावरण असतं म्हणून सज्जनगडावर मुक्कामाला वाह! गेलेलो होतो. आणि पहाटे उठल्यानंतर मला पूर्ण 4 वाजता पूर्ण पूजेचा मान मिळाला आणि खूप प्रसन्न म्हणजे आयुष्यभराची एक देणगी मिळून खूप गेली. मोठी ठेव मिळून गेली. खरं आहे, खरं आहे. समर्थांच्या समाधीजवळ तर त्यांचं अस्तित्व आहेच. पण जसे आमचे समर्थ म्हणतात, की मी सज्जनगडी तर आहेच. कारण की आपण आपल्या उपासनेमध्ये देखील म्हणतो, की सज्जनगड रहिवासी माझे रामदास माय. पण तेच समर्थ म्हणतात, की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम आणि दासबोध या ग्रंथांमध्ये माझं नित्य वास्तव्य आहे. असं समर्थ आपल्याला सतत सांगतात. सर मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय, की आपला हा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस जो आहे, हा तसा बघितला तर एक टीम ओरिएंटेड बिझनेस आहे. हा काही एखाद्या आय-टी सारखा इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड किंवा फार टेक्नो सेव्ही मंडळींचं काम नाहीये. आपल्याला अगदी समाजातील खालच्या स्तरातील माणसापासून लोकं सांभाळावी लागतात. किंबहुना सिव्हिल इंडस्ट्रीचे हे समाजावरती उपकार आहेत, की समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्यांनी तिथं एक प्रकारे त्यांची रोजंदारी मिळवून देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण हे टीमवर्क करण्यामध्ये मी बऱ्याचदा मराठी माणूस एंटरप्रेन्युअर आपल्या करिअरमध्ये कमी पडताना दिसतो. तुम्हाला ह्या सगळ्या टीम बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या बिझनेस उभारणीमध्ये समर्थ विचारांचा नेमका कसा फायदा झाला? समर्थ विचारांचा म्हणजे पहिल्यापासून ह्याच लाईन्सवर आपल्याला संस्कार घरातून मिळालेले होते. त्यामुळं जो काम करतो, ज्या लेव्हलला काम करतो, त्याला त्याला मान देऊ. बरोबर. कारण त्याच्या त्या ठिकाणी पोझिशनला हो, तो तिथला मालक आहे. खरं आहे. काय जे अगदी गवंडी असू दे, कामगार असू दे, तोच जर मनापासून 100% काम करत असेल, खरं आहे. तर तो त्याचं आयुष्याचं कर्तव्य पार पाडतो. खरं आहे. आपण आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. तसं तो जर पार पाडत असेल, तर तोही परिपूर्ण जीवन आहे. त्यामुळे त्या माणसापासून अगदी कस्टमरपर्यंत सगळ्यांना जर आपण एक मान दिला, हं, हं, पण हं. त्यांचं ते कर्तव्य त्याला आपण एक काय म्हणतात तसं त्याच्या स्थानाला महत्त्व दिलं, बरोबर आहे. तर त्यामुळं येणारे रिझल्ट हे हं, चांगले हं, येतात. हं, हं, हं. त्यामुळे त्याला आपण तर रिस्पेक्टफुली वागवलं, तर ते रिझल्ट चांगले देतात. खरं आहे. आणि त्यामुळं मी पहिल्यांदा बिझनेसमध्ये आल्यानंतर तर मी 6 वाजता उठून, आवरून कामगारांच्या घरी जायचो वडापाव अरे यायचो वाह! काय. पण त्यांना घेऊन साईटवर जाऊन प्रत्येक गोष्ट कामाला लावण्यापासून मी करायचो. अरे, पण त्यांच्या घरी जाणं अगदी त्यांच्या घरी जाऊन जेवण्यापासून मी केलेलं आहे. अरे वाह! त्यामुळे म्हणजे ती एक आत्मीयता निर्माण होते कामगाराच्या त्यामुळे त्या मनात देखील मालकाविषयीचा. खरं आहे. म्हणजे एका गवंड्याच्या घरी तर मी पोळीबरोबर गोडे तेलाला लावून पोळी हो, असं हो. मी खाल्लेलं आहे त्याच्या घरी सकाळी जाऊन. खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये नवीन-नवीन टेक्नॉलॉजीज पण येत जातात. म्हणजे कसं आहे, की आजच्या काळामध्ये आपल्याला एकाच पद्धतीने आपण बिझनेस करत राहिलो, तरी देखील आपल्या बिझनेसला सॅच्युरेशन येतं. प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर होतो आणि आपल्या समर्थांनी देखील आपल्याला हेच शिकवले, की जे उदात्त आहे, अभिजात आहे, जे या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, अशा गोष्टींचा ध्यास हा रामदासी संप्रदायाचा खरं तर बाण आहे. तर या दृष्टीने आपण आपल्या क्षेत्रामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज किंवा नवीन लोकांना, नवीन विचारांना कशा पद्धतीने प्रवृत्त करता? मी म्हटलं तर 87 साली या बिझनेसमध्ये आलो. पहिली एक 10 वर्षाचा काळ असा होता, की लोकांना नवीन किंवा ॲडव्हान्स गोष्टीपेक्षाही त्यांना बेसिक नीड म्हणून घर हवं होतं. हां, त्यामुळं तेव्हा ह्या ॲडव्हान्स गोष्टींपेक्षा इकॉनॉमी बाबा बरोबर आहे. हे कमी खर्चात पण माझं घर व्हायला पाहिजे. खरं आहे. असा एक स्वरूपाची कामं चालू होती. आणि पर्टिक्युलरली सांगलीमध्ये होतो. मी 2005 साली पुण्यात आलो. हं, मग त्यामुळे तिथल्या त्या पहिल्या 10 वर्षाच्या काळात इकॉनॉमी म्हणजे नवीन ॲडव्हान्स कॉस्टिंगपेक्षाही शेल्टर म्हणजे पहिला आसरा पाहिजे अशी मानसिकता असल्यामुळे पहिली इकॉनॉमिकल आम्ही घरं बांधली बऱ्यापैकी. हां, हां. क्वालिटी चांगली, त्या मटेरियलची क्वालिटी चांगली, पण ती अशी बरोबर आहे. ॲडव्हान्स ह्याची नव्हती कारण त्याला थोडी कॉस्टिंग वाढतो. पण जसं आम्ही पुण्यात आलो किंवा आता नवीन ह्याच्यात काही कितीही म्हटलं तरी सुद्धा भारतातला माणूस एका लेव्हलला पुढे सरकला. खरं आहे. पूर्वी त्याच्याकडे साधी स्कूटर टू व्हीलर असणं म्हणजे अप्रूप बसायचं. हो, सायकल हो, असणं हे अगदी अप्रूप खरं आहे. बसायचं. म्हणजे आम्हालाही लहानपणी भाड्यानं सायकल घेतली तरी फार भारी वाटायचं. हो, हो, हो. फोन तर हा खूप लांबचा विषय होता. म्हणजे कॉलनीत
एक कोण कदाचित असला तर असेल अशी अवस्था. खरंय. पण त्यातून आता मात्र जेवढी तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स गोष्टी द्याल, तेवढा त्याला चांगली डिमांड चांगली हो. असं स्वरूप आता कारण की बदललंय. पुण्यासारख्या चिकित्सक ग्राहकाला विकताना तुम्हाला हो. म्हणजे कुठंच स्टेट ऑफ द आर्टच सगळं द्यायला पाहिजे. तिथं तुम्हाला कुठं मागं राहता कामा नये. त्यामुळे बघ पण आता ह्याला मार्केट आलं. म्हणजे थोडक्यात हम्म. ते घेण्याची, ती यूज करण्याची, त्याऐवजी पैसे खर्च करण्याची मानसिकता आली. खरंय. त्यामुळे आता आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही देत जातो. बरोबर आहे. आमची यंग जनरेशन ह्यात आले, त्यामुळे त्यांच्या अच्छा. इच्छायला हे होतो. वाह! वाह! आणि त्यामुळे आम्ही जे चांगलं ते आम्ही देतो. आणि मला याच्यात एक सहज असं विचारावसं वाटतं, की एक मालक जेव्हा समर्थ विचारांवरती चालत असतो आणि विशेषतः जेव्हा तुम्ही समाजातल्या एकदम खालच्या स्तरातील लोकांशी डील करत असता, तेव्हा त्या लोकांमध्ये देखील आमूलाग्र बदल त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त एक सांसारिक किंवा भौतिक दृष्टीनेच नाही, तर समजा निर्व्यसनता आहे किंवा की व्यसनधीनता या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी हो. लोकांना त्रास देत आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये आज आपण समर्थ विचारांचा आदर्श जीवनात जगत असल्यामुळं मला वाटतं निश्चितच त्याचा इम्प्रेशन, त्याचा निश्चित प्रभाव त्या घटकांमध्ये देखील जाणवत असेल आपल्याला. निश्चित त्याचा प्रभाव होतो. जसा राजा तशी प्रजा, असं जी बरोबर काही आहे. म्हण आहे. त्या पण तुमचं वागणं कसं, तोच आदर्श तुमचा स्टाफ घेतो. खरंय. कारण आमच्या स्टाफमध्ये व्यसनाधीनता ऑलमोस्ट नाही. बरोबर. 80 एक स्टाफ आहे बरं का. खरंय. पण लेबर क्लासला मात्र, कारण ज्या पद्धतीनं त्यांना काम करायला लागतं, हो. उन्हा पावसात कुठल्याही परिस्थितीत, खरंय. थोडा तो प्रकार आहे. कारण तो पार्ट अँड पार्सल ऑफ द त्यांचं वर्क आहे. खरंय. त्यामुळे तेवढा थोडा हे येतो. पण तरी सुद्धा तुम्ही जर लेबरला एक अटॅचमेंट लावली, हं. तर तो तुमच्याशी, मग त्याचं कन्व्हर्जन, जो प्रॉडक्ट तयार होतो, खरंय. जो घर तयार एखादी जर होतं. ट्रान्सफॉर्मेशन झालेली केस असेल, तर आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच, की एखादा मनुष्य तुमच्याकडे आलेला आणि तो तुमच्याकडे बघून किंवा तुमच्या एकंदर असलेल्या या सरळपणाकडे बघून, समर्थ विचारांच्याकडे बघून त्याच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. ह्याच भागात राहणारा सतीश मोरे म्हणून आहे. अरे बापरे! बरं. तर तो एवढा दारूच्या आहारी गेलेला होता, की त्याला हो. हे त्याचं त्याच्या घरच्यांनी ट्रीटमेंट देण्यापासून झालं. खरंय. पण तो जसा आमच्या संगतीत आला, तसा त्यानं सर्व सोडून आता तो उलट समर्थ विचार म्हणा, अरे त्या वाह! वाह! पांडुरंग म्हणजे एक वावरे, प्रकारे हे या दीक्षारी म्हणा, अशी जे त्याची हे चालू असतात ऍक्टिव्हिटीज. नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारींनी जे एक प्रकारे हे सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे, ते आपणही आपल्या व्यवसायामध्ये करू शकतो समर्थ विचारांच्या आधाराने. त्याच व्यवसाय हा पैसे मिळवणं हा एक त्यातला पार्ट Part आहे, आहे, नाहीतर खरं आहे. फायनल एम नव्हे. ॲब्सोल्युटली. पण त्यामुळे खूप त्यात तुमच्या वागण्यानं आणि तुमच्या एक कल्चर जे तुमच्या कंपनीत तयार होतं, त्यानं खूप फरक पडतो. सर, मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की आजच्या काळामध्ये या भौतिक वादामुळं तरुणाईला असं वाटत असतं, की आपल्याला जर बिझनेस करायचा आहे, तर मग त्या बिझनेससाठी आपल्याला बाय हुक ऑर क्रूक व्यवसायामध्ये यश मिळवायचं आहे. त्यांना जेव्हा आम्ही या समर्थ विचारांची, बैठकीची किंवा उपासनेचं महत्त्व सांगायला जातो, तेव्हा त्यांना असं वाटतं, की हे सगळं निवृत्तीनंतर करायचं काम आहे किंवा त्यांच्यामध्ये एक अशी कॉम्प्लेसन्सी येते, की हे जर मी करायला लागलो, तर माझी व्हिजन कमी होईल, माझी स्वप्न छोटी होतील. मी पण एक स्वतः इंडस्ट्री चालवत असल्यामुळे माझा स्वतःचा अनुभव तरी याच्या विरुद्ध आहे. कारण जितका परमार्थ मनुष्याच्या मनामध्ये मुरत जातो, तेवढं त्याला सामर्थ्य एक प्राप्त होत जातं, त्याची स्वप्न क्लिअर होत जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हाऊ यू लुक ॲट धिस? समर्थ विचाराबरोबर आपण गुरु किंवा असं जसं म्हणतो, किंवा आमचे एक एक गुरु आहे, जोशी सर म्हणून आहे, तिथंच सिंहगड. तिने एक छान उदाहरण सांगितलेलं आहे. बघ, बरं. नेहमी सगळीकडे सांगतो, हां, हां. की आपण महाबळेश्वरला जातो आणि तो नदीचा उगम होतो. हो, तो अंशात असतो. खरं आहे. तिथे वरच्या पाण्याला आपल्याला कळत नाही, की हे याचं पाणी आहे, कृष्णेचं आहे का वेळणेचं आहे का, मध्ये अशी 5 त्या नद्या येतात त्यात. हो, पण एका मुखात नाही, तर आपण त्याला म्हणतो कृष्णा नदी. आणि मग ती पुढं मोठी मोठी होत जाते. हो, तसं आपला जन्म होतो, आपण अंशात हो, आणि ती पुढं मोठी मोठी होत जाते. खरं आहे. जे नदीचे 2 तीर असतात, ते तीर असतात एक कर्मयोग आणि एक अध्यात्मयोग. वाह! आपल्याला काय एक झालेले संस्कार लहानपणी असे होतात, की अध्यात्मयोग हा 60 नंतर करायचा हां, आणि 60 पर्यंत कर्मयोग करायचा. खरं आहे. म्हणजे दोन्ही वेळेला दुसरा तीरच नसतो आणि त्याच्यामुळे आयुष्य वेडवाकडं होतं. तर हे जे 2 तीर आहेत नदीचे, हे जन्मापासून शेवटपर्यंत आहे. खरं आहे. कर्मयोग हा जन्मापासून शेवटपर्यंत आहे. 60 नंतर कर्मयोग सोडायचा नाहीये हो, आणि अध्यात्मयोग 60 नंतर चालू करायचा नाही, तर जन्मापासूनच चालू करायचा. अगदी खरं आहे. त्याच्यामुळे तुमच्या जी डेव्हलपमेंट होती, जशी प्रगल्भ नदी होत जाते, मोठी खरंय. होत जाते, तसं तुमचं आयुष्य जेव्हा प्रगल्भ होत जातं, खरं आहे. तसं ते त्या पद्धतीनं तुम्ही हे दोन्ही तीर हे जर सांभाळले नाहीत, तर दुसरा तीर नसल्यामुळे तो, म्हणजे त्याला बंधनं नीट राहणार नाहीत खरं आहे. आणि मग त्याची डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होणार नाही. अगदी खरं आहे. याच नदीचं उदाहरण पुढं सोडत देत गेलं, तर मध्ये एखादा डोंगर येतो. नदी कधी पण आपण असं बघितलेलं नाही, की तो डोंगर पोखरून बोगदा करून नदी क्रॉस झाली, असं नाही, कधी नाही, होत नाही. नाही. ते डोंगर म्हणजे संकट असतं आपल्या आयुष्यात. बरोबर आहे.
नदी नमतं घेऊन वळसाकडून निघून जाते. खरंय. त्यामुळे आता आपल्याला कठीण प्रसंगाला असं वाटतं हो. की मी जिंकलो. आणि हो. त्याची प्रगती होत नाही, तो तिथेच राहतो. खरंय ना. नदी मात्र अजून प्रगल्भ होत तिला नदी नाले मिक्स होत त्या शेवटी परमात्म्याला जाऊन मिळते. खरंय. त्यामुळे एखादा कठीण प्रसंग आयुष्यात येणार आहे, कोणालाही बरोबर. चुकलेला नाही. नाही, नाही. पण तो कसा फेस करतात फार त्याच्यात प्रूव्ह करायला जायचं नाही, की मी शहा आहे असं. हो. एकदा सांगून मग एकदा पटलं ठीक, नाही तर सोडून द्या. तुम्ही तुमच्या मार्गाने मोठे होत जावा. हो. असं त्याचं हे आहे. आणि खरंय. नदी नाले मिक्स होतात म्हणजे नाला म्हणजे घाण पाणी असतं. खरंय. आणि नदी म्हणजे काही ओढे असतात ते चांगलं पाणी असतं. 6.5 किलोमीटर नंतर नदीचं पाणी फिल्टर होतं आणि हो. चांगलं पाणी तयार होतं. बरं. याचा अर्थ थोडक्यात तुमचं दुःखाचे कुठलाही प्रसंग असेल, हं. कुठलंही तुमचं एखाद्याशी झालेलं भांडण असेल, दुःखाचा प्रसंग असेल, तो थोडक्यात विसरायचा आहे. हां. तो सोडून द्यायचा आहे आणि पुढं अजून चांगलं द्यायचं आहे. असं त्याचं आहे. आणि हे आयुष्य असं जगत असताना नदी आजूबाजूच्या ह्याला सुजलाम सुफलाम करत जाते. हो. वाह! तसं नुसताच तुमचा धंदा, तुमचं आयुष्य, तुमचं फॅमिली हीच फक्त चांगली मोठी होईल असं नाही, तर तुम्ही समाजकार्य करत जायला पाहिजे खूपच छान. आणि समाजाला चांगलं देत जायला पाहिजे. असं त्या नदीचं उदाहरण आमच्या त्या सरांनी सांगितलेलं होतं. खरंय. त्यामुळे सुजलाम सुफलाम करणं म्हणजे समाजकार्य योग्य दिशेने करणं. खरंय. त्यामुळे हे उदाहरण जरी आयुष्यात घेतलं तरी सगळं आयुष्य समर्थांच्या वाह! वाह! त्यांच्यावर गेलं. नाही, अगदी एक्झॅक्टली हा समर्थांचा विचार आहे. समर्थ देखील म्हणतात, की स्वतः पोटभर अन्न खायचं आणि राहिलेलं टाकून द्यायचं हे काही बरोबर नाही. तुम्ही पहिले तृप्त व्हा आणि तुमच्याबरोबर आलेल्या लोकांना देखील तृप्त करा. त्यामुळं आणि हा व्यवसाय करताना हे स्वातंत्र्य मला वाटतं आपल्या मराठी मुलांमध्ये अजूनही नोकरीची जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेला हे तुमचं विधान मला वाटतं, की त्यांनी जरूर ऐकलं पाहिजे. कारण की आपण एक स्वतः नोकरी करणं आणि आपण 4 लोकांना नोकरी देणं, मिळवून देणं, यामध्ये अर्थातच हे जे एंटरप्रेन्योरशिप आहे किंवा जे एंटरप्रायझिंग आहे, याचं मला वाटतं थेट लिंकेज माझ्या समर्थांपर्यंत जातं. कारण की ज्यांनी आग्र्यापासून ते दक्षिणेपर्यंत हो. एवढे सहस्त्रावधी मठ स्थापन केले आणि हे सगळे मठ स्थापन करत असताना कुठेही ते मठपती होऊन राहिले नाहीत. मला वाटतं ह्यापेक्षा बिझनेस एक्सपान्शनचं उदाहरण काय असावं वेगळं? आता हे बिझनेस एक्सपान्शनचं त्यांनी समाजासाठी कसं वापर केला, खरंय. हे यंग तरुणाईपर्यंत यायला पाहिजे. हो. म्हणजे आग्र्याहून जेव्हा सुटका झाली खरंय. शिवाजी महाराजांची, तेव्हा एकाच घोड्यानं ते इथे येणं शक्य आहे का? नाही ना. तर ते कसे आले आणि ते कुठे घोडे बदलले, खरंय. त्याच्यासाठी काय काय केलं, तर हे सगळे मठ हे त्याला माइंड उपयोगी प्लॅनिंग होते. करून. त्यामुळं तिथून घोडा निघाला की दुसऱ्या मठात यायचा, दुसरा घोडा तयार असायचा, तिथून खरंय. तिसऱ्या, अशा पद्धतीनं ते पटकन निश्चित. ह्याच्यापर्यंत पोहोचले. आणि बघा ना, हे किती शिकण्यासारखं आहे. आजच्या काळामध्ये जे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसवाले मालक असतात, त्यांना जर आपण कधी म्हटलं, "चला 2 दिवस गडावर जाऊयात." "अहो नाही हो, फॅक्टरी आहे, सांभाळावी लागते." त्यांना तो बिझनेस सोडता येत नाही. जसा एखादा दुकानदार आपला गल्ला सोडत नाही. तर समर्थांचे विचार जेव्हा आपण बघतो, तेव्हा एवढे मठ उभं केले, एवढे मठपती निर्माण केले. त्यामध्ये ते कुठेही त्या व्यापामध्ये अडकले नाहीत. मला वाटतं मॅनेजमेंट बाय डेलिगेशन याचं सर्वोत्तम उदाहरण समर्थ आहे. आणि एक असा देखील थिअरी आहे, की जोपर्यंत नेतृत्व मोकळा वेळ ठेवत नाही स्वतःकडं, तोपर्यंत त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होऊ शकत नाही. आपल्याकडं आज ही जी एक प्रकारे सोडण्याची जी एक वृत्ती बिझनेसमन्समध्ये नसते. त्यामुळे ते बऱ्याचदा ते संकुचित आकारामध्येच बिझनेसमध्ये राहतात. आपल्याला काय वाटतं या विषयावर? नाही, नाही. हा खरा विषय आहे, की जे म्हटलं ना मी, अध्यात्म पहिल्या जन्मल्यापासून चालू होतं. खरंच. याचा अर्थ काय आहे, तर नुसता धंदा, पैसा, फॅमिली, प्रतिष्ठा आणि प्रॉपर्टी खरं म्हणजे आयुष्य नव्हे. हे कळून घेतलं, तर हे एकदा समजून मनात रुजवून घेतलं, तर ह्या सगळ्या गोष्टींना दिशा मिळते. निश्चितच. मग म्हणजे नेमकं पुढं काय आहे? हो. मग लक्षात येतं, की आपल्याला पुढच्या 4 गोष्टी करायच्या असेल, तर डेलिगेशन केलं पाहिजे. खरं आहे. डेलिगेशन करताना दुसराही विचार डोक्यात पाहिजे, की 2 गोष्टी चुकणार. अर्थात चुकणार, त्याबरोबर 2 गोष्टी आपल्याला ज्या लक्षात येत खरं नाही, आहे. तो करणार आहे. निश्चित. ते 2 फायदे हो, होणार आहेत 2 आणि 2 फायदे तोटे होणार होणार. आहे. बरोबर कारण आहे. एकाच माणसात सगळी गुण नसतात. नाही, नाही. निश्चित आपण ॲज अ ओनर अल्सो सर्वांबरोबर संबंध नसतो. खरं आहे. त्यामध्ये दुसऱ्याला एखादे काम सोपवलं. कदाचित आपल्याला एखादं काम अवघड आणि किचकट वाटत असेल, ते दुसऱ्याला सोपवलं तर त्याला इझी वाटतं. त्याला त्याचं टेन्शन येत नाही. खरं आहे. त्याला काही हे नसते. तो इझिली करून टाकतो. निश्चित. त्यामुळे तुम्ही डेलिकेट करून बघा. बरोबर. तुम्हाला ते त्याचा फायदाच होईल. हं. आणि एखादी गोष्ट माफ करा, त्याला सांगा, "अरे असं आहे, असं एवढाच विषय." खरं आहे. पण त्याला तो माणूस डेव्हलप होतो आणि आपलं काम खूप इझी होऊन जातं आणि जे आपल्याला अवघड वाटतं काम ते सोपं होऊन जातं. हो, हो. ते कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाय हे जे समर्थ म्हणतात. मला वाटतं व्यवसायामध्ये धारिष्ट हेच आहे, की तुम्हाला जे जमतंय ते तुम्हाला दुसऱ्यांकडून करून घेता यायला पाहिजे. ते त्यांच्यावरती सोपवता यायला पाहिजे. त्यांच्या चुका पोटात घेतल्या यायला पाहिजेत आणि समर्थांच्या महंत लक्षणांमध्ये नेमकं समर्थांनी हेच आपल्याला
सगळं शिकवलेलं आहे आणि मला वाटतं की तुम्ही ते तंतोतंत तुमच्या व्यवसायामध्ये आणलं, त्यामुळे तो व्यवसाय एवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकतात. नाहीतर प्रत्येक साईटवर मीच सुपरव्हिजन करणार, ही जर भूमिका राहिली असती, तर आपण एकदेशीय झालो असतो. आणि हेच मला वाटतं की आजच्या तरुण मुलांनी शिकणं गरजेचं आहे, की बिझनेस लहान करू नका, मोठा करा. पण त्याला अधिष्ठान द्या. या समर्थ विचारांचं अधिष्ठान हे तुम्हाला खूप उंचीवरती घेऊन जाऊ शकतं. जीवनामध्ये जसं आपण उदाहरण दिलं, की नदी एखादी जरी डोंगर आडवा आला, तरी जसं ती वळण घेऊन, वळसा घेऊन जाते, त्याप्रमाणे जीवनातल्या प्रत्येक अ, सं प्रश्नाला संघर्षच पाहिजे याची काही गरज नाही. 2 पावलं मागे येऊन देखील तुम्ही तो संघर्ष सोडवू शकता. हे फारच उत्तम उदाहरण आहे. आणि जो महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला म्हणत होतो, की द टॉप मॅनेजमेंट शुड अल्वेज हॅव सम स्पेअर टाईम. काहीतरी पुढचं हो, हो, एक्सपान्शन करण्याच्या दृष्टीने. हो. या एक्सपान्शनचे देखील 2 अंग आहेत. एक आहे तुमच्याच व्यवसायाची वृद्धी करणं आणि दुसरं अंग आहे समाजोपयोगी काम करणं. मला तुझ्यात 2 प्रश्न पडतात. एक, मी आपले सहज आज ओळखपत्र वाचत असताना मी बघितलं आपल्या नावावर एक लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड देखील आपण रेकॉर्ड केलेलं आहे. वाह! जरा त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. एक गिनीज रेकॉर्ड पण आहे, एक लिम्का रेकॉर्ड काय पण आहे. म्हणताय? ते लिम्का रेकॉर्ड म्हणजे 2014 साली इथला एक ग्रुप आहे. त्या हं. ग्रुप बरोबर आम्ही 82 लोकांनी स्पेनमध्ये अ, हे केलं होतं, स्काय डायव्हिंग केलं होतं. अरे बाप! टँडम होतं, पण स्काय डायव्हिंग होतं. आम्ही फेसला होतो. हां, हां. आम्ही 13,000 फुटावरनं डायरेक्ट उडी मारली होती. तो माणूस होता, पण तो मागं होता. ओह! पण समोर 13,000 फुटावरनं थंडीत त्या वाऱ्यात उडी मारणं ओह! आणि ते येणं म्हणजे एक चांगला अनुभव होता. त्यामुळे आम्ही एका दिवशी 82 लोकांनी केलं. त्याचं लिम्का रेकॉर्ड आणि गिनीज रेकॉर्डही झालं होतं. होय. आणि त्यानंतर 2 वर्षानं आम्ही व्हिएतनामला 182 लोकांनी 1 तास आम्ही समुद्राखाली होतो. अच्छा, स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग केलं बरं, होतं. बरं, बरं. 1 तास आम्ही सगळेजण किती फूट खाली गेला होता? फार डेप्थ अशी नव्हती. हां, हां. पण आम्ही 1 तास समुद्रात होतो खाली. ओह! म्हणजे वरती नव्हतं पाण्याच्या. आणि एक रोप असा केलेला होता आणि त्याला धरून आम्ही 182 जणांची आमची गिनीज रेकॉर्ड आहे. अच्छा, तोही गिनीज बुक हो, हो. त्यामुळे ते थोडं धंदा हे सोडून 4 ॲक्टिव्हिटी करा. आम्ही खरं आहे. ह्याच्यात कोरोनामध्ये 21 साली आम्ही सगळी फॅमिली, आमचा एक मित्र आहेत संतोष काकडे म्हणून, त्यांची सगळी अशी एक 17 जण आम्ही ह्याला गेलो होतो गिरनारला. होय. 100% वर चढत जाऊन 100% उतरून आलो होतो. वाह! म्हणजे रोपवे वगैरे काही विषय केलेला नव्हता. आणि आम्ही ह्याच्या टेस्ट करायला, कारण नंतर फ्लाईटनं परत येणार होतो, टेस्ट केल्या होत्या आपल्या करोनाच्या. हो. सगळे निगेटिव्ह होतो. हां, हां. आणि तो फार चांगली ट्रिप आमची झाली. पण वाह! अशा ॲक्टिव्हिटी जर आपण आयुष्यात करत राहिलो, तर आयुष्य परिपूर्ण होत राहतं. खरं आहे. आणि स्वतःसाठी समृद्ध आणि आयुष्य जगलंच पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये वर्क लाईफ बॅलन्सवर अनेक जण बोलतात. पण नुसतं बोलणंच होतं. वर्क लाईफ बॅलन्स होत नाही. कारण की इतके ते गढलेले असतात स्वतःच्या व्यवसायामध्ये, की आणि मौज-मस्तीच्या व्याख्या देखील इतक्या संकुचित आहेत, की त्याचा त्रासच होतो इतरांना. हो. पण आपण ज्या पद्धतीने एक समृद्ध आयुष्य जगत आहात, ज्याच्यामध्ये तुमच्या इच्छा, आकांक्षा देखील एका वेगळ्या पातळीवरती, यासाठी शरीराचं देखील सुदृढता राखणं गरजेचं आहे. तर मग काही या समर्थ विचारांमुळे विशेष तुम्हाला सुदृढतेच्या दृष्टीने काही विचार असतात सतत मनात? परवाच आमच्या शुक्रवारीच आमच्या स्टाफचा 80 स्टाफचा आमचं गॅदरिंग होतं. बरं. त्यात मी त्यांना तेच सांगितलं, हे सगळं आपलं झालं म्हणजे मॅनेजमेंट आणि हे आणि ते सगळा विषय. पण यात सगळ्यात महत्त्वाचे समर्थांनी सांगितलेले सूर्यनमस्कार. स्वतःसमोर तर 1000 सूर्यनमस्कार रोज खरं आहे, घालायचे. खरं आहे. तर कमीत कमी 15 सूर्यनमस्कार काहीही झालं तरी आपण घालू शकतो. एक 5 मिनिटं लागतात. बरोबर आहे. तर त्याशिवाय ऑफिसला यायचं नाही. हो. 15 सूर्यनमस्कार घालायचे. वाह! म्हणजे व्यायामाशिवाय हे नाही. आता मी बऱ्याचदा कुठचं असं टी-शर्टवर घालून वगैरे घालून बसलो, हं, की हं. लोकं विचारतात कुठल्या जिमला जाता? तर आयुष्यात आम्ही जिमला गेलो नाही, आम्ही व्यायामशाळेत गेलो. खरं आहे. माती उकरणं असेल, सूर्यनमस्कार घालणं असेल, जोर बैठका असेल, वाह! ते गदा हे करणं असेल, हे केलं. कधी आयुष्यात जिमला गेलेलो नाही. वाह, वाह! पण हेच, कारण हेच मशीन हे सगळ्यात महत्त्वाचं मशीन. खरं आहे. त्यामुळे त्याच्यावर खरं फोकस केला पाहिजे. आत्ताचं येणारं खाणं-पिणं याचा विचार करता पूर्वी त्यामधनं निदान चांगलं होतं. आता काय काय हो. खातो आपण माहिती खरं नाही. आहे. त्यात आपण जे सगळे जंक फूड खातो, हे तरी आता यंग जनरेशनला त्याच्याशिवाय करमत नाही. पण खरं आहे. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य कमी होतं. हो. हे यंग जनरेशनला खूप लक्षात घ्यायला पाहिजे. यंग जनरेशनसाठी म्हटलं तर मराठी माणसांनी पर्टिक्युलरली धंद्यात आलं पाहिजे. हो. धंदा सचोटीनं म्हणजे जास्तीत जास्त जेवढे पाळता येतील तेवढे नियम नीतिमूल्य पाळून. वापरूनच तरी काम केलं तर पाहिजे. लॉंग टर्म जावाल तुम्ही. हो. शॉर्टकट मारलात तर ते कदाचित शॉर्टमध्ये संपेल. खरं आहे. लॉंग टर्म गेलात, थोडंसं पण त्याला सचोटीनं काम केलं, वाह! तर काही दिवसांनी निश्चित त्याला मला सक्सेस आठवतं येईल. आमच्या सीएनी पण मला सुरुवातीला तेच सांगितलं होतं, की रुपयाची किंमत तुम्ही 66 पैसे धरा आणि जेवढं पाहिजे तेवढे पैसे कमवा. म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा या गोष्टींनी कुठलीही ॲडजस्टमेंट करायची गरज पडणार नाही. आणि हे प्रिन्सिपल घेऊन मी पण त्या पद्धतीने बिझनेसला लागलो, तर एक वेगळा विचार, एक वेगळं विश्व तयार होतं. कुठेही शॉर्टकट घेण्याची मनुष्याला गरज वाटत नाही आणि ती सस्टेनेबिलिटी मनुष्याला आपोआप
प्राप्त होते. त्यामुळे तुमचा हा मुद्दा आणि मला वाटतं, की व्हॅल्यू बेस्ड बिझनेस करण्यासाठी परमार्थ हा अत्यावश्यक आहे. हो. मनुष्य व्हॅल्यू बेस्ड बिझनेस त्याशिवाय करूच शकत नाही. तोपर्यंत त्याच्या जीवनाला किंवा अधिष्ठान नाही काही. त्याची व्हॅल्यू म्हणजे काय, की आपण पैसे मिळवणं हा सेकंडरी पार्ट आहे. खरं आहे. त्या कामातनं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, तर आपला कस्टमर सॅटिस्फाय पाहिजे. जेव्हा कस्टमर सॅटिस्फाय होतो, त्यातला जो आत्मिक आनंद आपल्याला हो, मिळतो. खरं आहे. पैसे हा विषय कधीही सोडेन. धंदा करताना पैसे मिळवायसाठीच आपण धंदा अगदी करतो. बरोबर. त्यामुळे त्यात कुठं कन्सेशन द्या हो, का असा विषय नाही. पण प्रॉडक्ट असा द्या, की त्यानं स्वतःहून 2 पैसे जास्त द्यायला पाहिजे. खरं आहे. तर सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण मिळतं आणि पैसेही मिळतात. वाह! पण पैसे मिळवायच्या अँगललाच फक्त आपण गेलो, तर हो. पैसा पळत जातो. आपण मागणं पळत राहतो. हे बहुतांश आयुष्य ठिकाणी त्यातच हाच संपतं. अप्रोच दिसतो, की कट कॉर्नर्स करायचे आणि आपला प्रॉफिट वाढवायचा. पण आपला हा मुद्दा खरोखर चिंतनीय आहे, की आत्मिक समाधान कारण की शेवटी परमार्थ देखील हा समाधानाचाच प्रांत आहे आणि व्यवसाय हा देखील जर तुम्ही ग्राहकाच्या समाधानाच्या उद्दिष्टाने केला, तर ते समाधानच तुमच्या व्यवसायाचं यश आहे. खरोखर खूप चिंतनीय मुद्दा आहे. आता एक तुमच्या या मोकळ्या वेळाच्या दृष्टीने आणखीन एक मला महत्त्वाचा प्रश्न डोक्यात येतो, की आपण अनेक संस्थांशी निगडीत आहात. आपण अनेक समाजोपयोगी कार्य देखील करत आहात. नेमकं आपण कुठल्या-कुठल्या संघटना किंवा कुठल्या पद्धतीचं कार्य आज समाजामध्ये करतात, की जेणेकरून समर्थांचा कदाचित विचार तिथं समर्थांचं नाव नसेल, पण शेवटी जाणारा विचार हा त्यांच्याच अधिष्ठानावरती जाणारा असेल, जो समाजाला एक ऊर्ध्वगती देणारा असेल. तर आम्हाला ते कार्य देखील जाणून घ्यायची इच्छा आहे. लहानपणापासून आम्ही संघ आर-एस-एसमध्ये जात होतो. व्हेरी त्यातनं हे दोन्ही गोष्टी हे झालेल्या होत्या. त्यानंतर मी सांगलीच्या क्रीडाचा सेक्रेटरी होतो. अच्छा. क्रीडा म्हणजे आमची बांधकाम व्यावसायिक आहे ती बरोबर. संघटना आणि नॅशनल लेव्हलची त्याचा सेक्रेटरी होतो. जेव्हा बाहेर कॉन्फरन्सेसला जायचो, हो. पुणे, मुंबई, दिल्ली, परदेशात, तेव्हा लक्षात आलं की सांगली हे गाव लहान पडतंय. मग काय केलं पाहिजे? तर सांगली मोठं केलं पाहिजे, तर आपला धंदा मोठा होईल. बरोबर आहे. मग मी पहिल्यांदा जिल्हा विकास मंच सांगली म्हणून मी सांगलीत एक संस्था काढलेली होती. अच्छा. त्याच्यात लक्षात आलं, मी जे तिथं त्यावेळेला लिहिलं होतं, की सांगलीत इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावा. असं डायरेक्ट लिहिलं होतं. ते पहिलं वाक्य लिहिलं होतं किंवा पुण्यात सुद्धा अजून खराब गुणचोड झालेली खरं नव्हती. आहे. सांगलीत इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हायला पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे? असं मी जेव्हा लिहित गेलो, तेव्हा असं लक्षात आलं, की पाण्याचं दुर्भिक्ष्य एक 100 किलोमीटर दर एक सांगलीपासून 20 किलोमीटर पूर्वेला, हो. तिथून पुढे 100 किलोमीटर आहे. तिथे डेव्हलपमेंट कमी होते. हं. आणि पाणी असेल तर सगळ्या वस्त्या आजपर्यंत जगातल्या वसल्यात त्या पाण्याच्या शेजारी वसल्यात. खरं आहे. म्हणून पाण्याच्या मी 101 लेक्चर दिली. म्हणजे जिल्हा विकास. तिथून मग तरी लिमिटेशन्स आली म्हणून मी 2005ला पुण्यात शिफ्ट झालो. ओके. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर एक क्रीडा ही मराठी बांधकाम व्यवसाय संघटना याच्यात मी काम करत होतो. पण ते करत असताना मला डेक्कन एज्युकेशनच्या बॉडीवर जायचा संबंध आला. बरं. तर मी सगळ्या शाळांची चेअरमनशिप मी होय. हे केली होती. म्हणजे सेकंडरी स्कूल कोऑर्डिनेशन कमिटी. वॉव! सगळ्या शाळांच्या याच्यात मला काम करायला मिळालं. तिथले काही विषय असतील ते केले. त्याच्यानंतर आता करंट म्हटलं तर एक नागरिक सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही अच्छा. संस्था चालू केली आहे. त्याच्यात देशप्रथम, कारण आपण सावरकरांचे विचार ऐकतो, बरोबर. की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये वाह! देश लागतो आणि वाह! त्याचं मी काही देणं लागतो. खरंच. तर देशप्रथम या प्रिन्सिपलवर आम्ही एक संस्था चालू केलेली आहे. त्याच्यात जात, धर्म काही ठेवलेलं नाही आहे. व्हेरी जो भारत माता की जय, वंदे मातरम म्हणायला तयार आहे उत्तम. आणि माझ्या धर्मापेक्षा माझा देश पहिला येईल, खरं आहे. तो सगळा आमचा. तो प्रत्येक जण आमचा. त्याला जात धर्माचं कुठलंही लिमिट नाही आहे. वाह! अशा बेसिसवर आम्ही देशप्रथम म्हणून संस्था काढली आहे. आणि मग सार्वभौमत्वावर येणारे कायदे थोडे बदलणं असेल, हो. समाज प्रबोधन असेल, मग त्याच्यासाठी व्याख्यानं असतील, मुलांच्या शाळेत जाऊन काही सांगणं असेल, हो. मंदिरात वगैरे जाऊन 4 गोष्टी सांगणं असेल, वाह! अशा काही ॲक्टिव्हिटी आम्ही करतो. खरोखर. आणि नागरिक सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही संस्था एक गेली 2 वर्ष चालू केली आहे. खरोखर कमाल आहे. अशा निरनिराळ्या ॲक्टिव्हिटी आपण करतो. तर आज आपल्याला खरोखर एक समर्थांचे तत्वविचार कदाचित तुम्ही ग्रंथाची पारायणं जास्त केली नसती. पण मला निश्चित या सगळ्या तुमच्या अनुभवातून एक लक्षात आलंय, की जे आमच्या समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, ते तंतोतंत तुमच्या व्यवसायामध्ये, आचरणामध्ये तुम्ही उतरवत आहात, उतरवण्याचा प्रयत्न करत आहात आणि केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता, ते 4 लोकांपर्यंत पर्कोलेट देखील करत आहात. जे खऱ्या अर्थाने मला वाटतं या रामदासी संप्रदायाचं वैभव आहे. आपल्याही चित्रपटामध्ये येणाऱ्या समर्थ या चित्रपटामध्ये जो नायक आहे, तो सिव्हिल इंजिनिअरच आहे. आणि तो मोठे-मोठे गव्हर्नमेंटचे ब्रिजेस आणि टेंडर घेऊन फार विशालकाय त्याची स्वप्न असतात. अशा पद्धतीनेच आपण त्या चित्रपटामध्ये हे रेखाटलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या या समर्थ चित्रपटाच्या विषयी आपल्याद्वारे मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना विनंती करू इच्छितो, की त्यांनी जास्तीत जास्त 14 ऑगस्टपासून येणारा हा चित्रपट बघावा. समर्थ विचारांचा जागर आपण त्यामध्ये करत आहोत. तुमच्या व्यवसायामध्ये समर्थ विचार तुम्हाला कशा पद्धतीने उंचीवर घेऊन जाऊ शकतात, याचं जिवंत उदाहरण तर आपण आहातच. पण एक अभिनयाच्या रूपाने त्या चित्रपटामध्ये देखील
आपल्याला ते बघायला मिळेल, तर आपण तसं एक निवेदन द्यावं अशी आपल्याला विनंती तर एक मी सिव्हिल इंजिनियर नसून मी बीएससी MBA आहे. आहे. बरोबर. पण माझ्या भावामुळं, दादा कुटिवस ग्रामीणमुळे हो. त्यांच्यामुळे मी या धंद्यात आलो खरं आहे. आणि मग हा धंद्यात आता आणि शेवटी अनुभव हा सगळ्यात अनुभव हा मोठं जास्त. क्वालिफिकेशन आहे. अगदीच बरोबर. त्यामुळे काही वादच नाही. समर्थांचा जीवन म्हणजे मी एक उदाहरण सांगायचं राहिलं तसं शिवथरगडीचं उदाहरण मी हो. मुलगा माझा BE सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर 16 साली त्याला मी एक 4 दिवस शिवथरगडीत राहू नये म्हणून सांगितलं. बर. तर तिथं त्याच्या बरोबर एक 29-30 वर्षाचा एक तरुण तिथं रिसर्च करायला आला होता की ह्या स्थानाचं महत्व काय शिवथरगडीचं. तर तेव्हाही तिथं म्हणजे आता एक 16 साली सुद्धा तिथं कुठलीही रेंज येत नव्हती. हो, खरं आहे. मग त्यावरनं त्यांना असा अनुमान काढला की समर्थाने हा जो ठिकाण निवडलं की जिथून रायगड पण जवळ आहे, पण कोणालाही ऍक्सेसिबल इझिली नाही. खरं आहे. तर कुठल्याही शत्रूला आक्रमण करायला अवघड आहे. म्हणजे एवढी स्ट्रॅटेजी त्यावेळेला करण्याची आणि एवढं हुडकून काढण्याची सगळं तंत्रज्ञान म्हणा किंवा एक बुद्धी म्हणा, ही त्या काळी सुद्धा होती. नाही, खरोखर हे आत्मज्ञान ही अवस्था विज्ञानापेक्षा कितीतरी पुढं पुढची. आहे. आणि त्यामुळं जिथं विज्ञान संपतं तिथंच हे आत्मज्ञानाची सुरुवात होते. हे आपल्याला खरोखर तंतोतंतपणे समर्थ विचारांमध्ये दिसतं. आज आपण इथं आला आणि आम्हाला अतिशय मनमोकळेपणाने समर्थ विचार सांगितले आणि त्यामुळं आम्हाला वाटतं की निश्चितच अनेक तरुणांना या समर्थ विचारांच्या आधाराने आपल्या जीवनात व्यवसायामध्ये पडावं, काहीतरी उत्तुंग स्वप्न बघावीत, ह्याचं निश्चितच प्रेरणा मिळेल. आणि त्याचबरोबर आपलं जीवन केवळ पैसा मिळवणं एवढं पुरतं मर्यादित न ठेवता, नदीचं हे उदाहरण चांगलं लक्षात राहण्यासारखं आहे की सुजलाम सुफलाम आजूबाजूचा परिसर करत आपण वाहत जावं. कारण की समुद्र हे शेवटी सगळ्यांचंच गंतव्य आहे. त्या गंतव्यापर्यंत जाऊस तर जीवन हे असं जगणं, हे या समर्थ विचारांमधून आपण करत आहात. आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.